महाराष्ट्रात त्रिदेवांचं सरकार आहे असं रुपाली चाकणकर म्हणतात। महाराष्ट्रात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं सरकार आहे असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलंय आणि या तीनही प्रमुख नेत्यांची चक्क देवाबरोबर तुलना केलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजींकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण सुरुवातीला पाहूया चाकणकर नेमकं काय म्हणाले आहेत। महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है, ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं। अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रतिक्रिया घेऊया आपण अतुल लोंढे यांच्याकडून। अतुलजी, काय वाटतंय हे ऐकल्यावर? टर्म संपत आली आहे का त्यांची? महिला आयोगाच्या अध्यक्षाची टर्म संपत आली आहे का त्यांची? कारण की शेतकरी हवालदिल झालेला आहे, आत्महत्यावर आत्महत्या होत आहेत, मोठ्या प्रमाणावर ड्रग्जमुळे पालक वर्ग त्रसलेला आहे। सगळ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, एमपीएससीचे पेपर लीक होतात, परीक्षा होत नाहीत, परीक्षा झाल्या तर निकाल लागत नाहीत, महिलांचं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेले आहे आणि अशा सरकारला ब्रह्मा विष्णू महेशांचं सरकार म्हणून देवाचा अपमान आहे हा। त्यामुळेच म्हटलं मी त्यांची टर्म संपायला आली आहे का। अगदी अतुलजी, मुख्य मुद्दे या सगळ्या वक्तव्यातून बाजूला राहत आहेत असं तुमचं थेट म्हणणं आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्षच होत आहे। नाही, यांची कॅपॅसिटीच नाही आहे। एकदा अजितदादा स्वतः बोलले की राज्याचं वाटोळ झालेलं आहे आणि तुम्ही काय विचारून राहिले, असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे। या सरकारने वाटोळ केलेलं आहे, मग त्याला देवांची उपमा देऊन देवांचा अपमान आहे हा। सगळीकडे धर्माचा वापर करणे आणि धर्माचा अपमान करणे हे आता रेग्युलर झालं आहे लोकांचं। म्हणून तर म्हटलं ना, त्यांची टर्म संपली का, संपायला आली आहे का, मग एक्सटेन्शनसाठी हा प्रयत्न आहे का, असं काहीच दिसतं त्याच्यातनं। अगदी अतुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।